नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता प्रियाने सायलीच खरी तन्वी आहे हे कोणाला समजू नये म्हणून तिचा पाय भाजवलाय, पण सायली अर्जुनने तिचा डाव मात्र तिच्यावरच उलटवून लावलाय. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता अर्जुन आणि चैतन्य प्रियाने दिलेला तो दुसरा सॅम्पल मिळवण्यासाठी आता इकडे डॉक्टरांकडे आलेले असतात हॉस्पिटलला. पण तिथे गेल्यानंतर त्यांना समजतं की त्यांच्या लॅबवाल्याने तर तो सॅम्पल आता कचऱ्यामध्ये टाकून दिला. त्यामुळे अर्जुन आणि चैतन्य आता इकडे येतात. तर तिथे तो कचरा गोळा करणारा माणूस त्यांना सांगतो की अजून तर काही कचरा नेणारी व्हॅन आली नाही आहे, त्यामुळे सगळा कचरा अजून इथेच आहे. पण आता भरपूर कचरा असतो तो हॉस्पिटलचा आणि त्यामधनं आता हा सॅम्पल शोधणं मात्र खरंच यांच्यासाठी खूप कठीण काम असतं. तर आता चैतन्य डॉक्टरांना विचारतो, अशी एखादी टेस्ट आहे का की ज्यावरून आपल्याला हा सॅम्पल नक्की कुठल्या माणसाचा आहे, त्या माणसाची आयडेंटिटी आपल्याला कळू शकेल बरं? त्यावर ते डॉक्टर सांगतात की नाही, म्हणजे अजून तरी अशी कुठलीही टेस्ट वगैरे नाही आहे. हो, पण तो सॅम्पल कोणाशी मॅच होतोय वगैरे ते मात्र आपण पाहू शकतो DNA टेस्टवरनं. तर आता चैतन्य खरं तर अर्जुनला सांगत असतो की अरे पण त्या सॅम्पलचा आपल्याला काही उपयोग होणार आहे का? त्यावर आता अर्जुनला मात्र खात्री असते आणि अर्जुन बोलतो की हो, आत्ता जरी आपल्याला त्या सॅम्पलचा काही उपयोग होणार नसला किंवा आपल्याला खऱ्या तन्वीपर्यंत पोहोचता येणार नसलं तरीही भविष्यामध्ये आपल्याला त्या सॅम्पलचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे तो सॅम्पल शोधणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता मिळून सॅम्पल शोधत असतात तो कचऱ्यामध्ये गेलेला. तर इकडे घरी आता मस्त आता सायली आणि कल्पनाने या प्रियाला लोणचं बनवण्यासाठी कामाला लावून दिलं आहे आणि ती लोणच्याचा मसाला वगैरे तयार करत असते. तर सायली देखील तिथेच किचनमध्ये काहीतरी काम करताना दाखवली आहे आणि प्रतिमा मात्र विमलच्या मदतीने कसलीशी यादी बनवताना दाखवली आहे. तर आता तन्वी तिला बोलते की आई, मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो ना मसाला, मग घरीच मसाला बनवायची काय गरज आहे बरं, आपण मार्केटमधलाच आणूयात ना. त्यावर कल्पना तिला सांगते की नाही पूर्णाईंना अजिबातही तो मार्केटमधला मसाला आवडत नाही, त्यांना घरी बनवलेलाच मसाला लागतो, म्हणूनच तर. त्यावर आता तन्वी बोलते की पण काय फरक पडतो, दोघांची चव तर सारखीच असते ना. त्यावर विमलताई बोलतात नाही तन्वीताई, अहो दोघांची चव सारखी कशी असेल, अहो घरी बनवलेल्या मसाल्यांना ना काही वेगळीच चव असते. तर आता सायली मात्र अजूनही त्याच विचारांमध्ये असते. गाठोड्याचा नक्की काय प्रकार आहे, गाठोडे सगळ्यांचेच कसे गायब झाले असतील बरं आश्रमातून. आता ती थोडंसं बाजूला येते आणि कुसुमताईंना फोन करते. आता तन्वी पाहते की सायली तर फोनवर बोलतीये आणि ती कोणाशी काय बोलतीये हे ऐकायला आता तन्वी देखील कान देऊन ऐकत असते सायली कोणाशी काय बोलतीये. तर आता सायलीने कुसुमताईंना फोन केलाय आणि ती विचारते, कुसुमताई अगं खूप ऑर्डर्स असतात ना तुला? हो ना, खूप दिवसांनी तुझ्याशी बोलणं होतं आहे बघ, पण तुझ्याशी बोलायला मिळतं आहे ना मला, तेच खूप आहे. अगं खरं तर मला तुला एक विचारायचं होतं, म्हणजे आम्ही लहान असताना तू आश्रमात नव्हतीस, तू नंतर आलीस, पण मधुभाऊंनी तुला सगळं सांगितलंच असेल ना. आम्ही दोघी सोडून अजून 3 मुली होत्या ना, कोणीतरी ज्योती, प्रज्ञा आणि अजून काहीतरी एका मुलीचं नाव सांगितलं त्यांनी. अशा सायलीसोबत अजून अशा 3 मुली होत्या त्या आश्रमामध्ये. तर सायली बोलते की ज्योती तर कायम आजारी असायची आणि एकदा ती जास्तच आजारी झाली आणि उपचार करूनही ती काही जगली नाही. त्यानंतर मग मधुभाऊंना खूप वाईट वाटलं होतं. पण मग अगं माझ्यासोबत या तिघींचे गाठोडे देखील गायब आहेत, तुला काही माहिती आहे का त्याबद्दल? आता तन्वी गाठोड्यांबद्दल ऐकते आणि जाम घाबरते आणि ती विचार करते, म्हणजे ही विचार करत करत गाठोड्यांपर्यंत येऊन पोहोचले तर नाही, मला लवकरात लवकर काहीतरी करायला हवंय. आणि खरं तर सायलीला देखील आता कुसुमताईंकडनं त्या गाठोड्यांबद्दल काही जास्त माहिती मिळत नाही. पण आता सायली आता बोलता बोलता तिचा एक पाय वर करते आणि तिच्या तळपायावर असलेली ती तुळशीपत्राची जन्मखूण आता ही प्रिया पाहते. आता
प्रिया घाबरते आणि आता ती विचार करते की हिच्या पायावरची तुळशीपत्राची खूण जर पाहिली तर सायलीच खरी तन्वी आहे, हे सत्य बाहेर यायला काही जास्त काळ लागणार नाही. त्यामुळे मला काहीही करून हिच्या पायावरची ही जन्मखूण मात्र मिटवायला हवी आहे. पण कशी मिटवणार? आणि बरं झालं हिला पण माहीत नाही आहे की हिच्या पायावर ही अशी काही जन्मखूण आहे म्हणून, आणि तन्वीच्या पायावरही ही जन्मखूण आहे असं काही. तर इकडे आता सगळेच जण म्हणजे अर्जुन, चैतन्य आणि ते डॉक्टर आणि त्यांचे ते कचरा उचलणारे असतात ते सगळे मिळून आता ते सॅम्पल वगैरे शोधत असतात. पण खरं तर तो कचरा इतका जास्त असतो हॉस्पिटलचा की त्यांना लगेच तर काही तो सॅम्पल वगैरे सापडतच नाही. त्यावर आता चैतन्य बोलतो की जाऊ दे ना, सोड ना ते सॅम्पल, तसाही त्या सॅम्पलचा आपल्याला जास्त काही उपयोग नाही आहे आणि एवढ्या मोठ्या कचऱ्यामध्ये कुठे शोधणार आहोत बरं आपण तो सॅम्पल आता. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, असं करून चालणार नाही. तो सॅम्पल प्रियाने आणून दिला म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे कदाचित तिला माहीत असेल आणि हा सॅम्पल खऱ्या तन्वीचाही असू शकतो. नाही, तो सॅम्पल आपल्याकडे असणं जास्त गरजेचं आहे. काय माहीत आत्ताच जरी त्याचा काही उपयोग नसला तरी पुढे मात्र आपल्याला त्याचा उपयोग होऊच शकतो. आता हे ऐकल्यावर चैतन्याची ट्यूब पेटते आणि चैतन्य बोलतो की 1 मिनिट, नाही म्हणजे दुसऱ्या कोणत्या तरी मुलीचा हिने सॅम्पल आणून दिला असं म्हणायचं आहे का तुला? त्यावर अर्जुन बोलतो की दुसऱ्या कुठल्या मुलीचा सॅम्पल मॅच कसा होईल? एकतर हा सॅम्पल तिने प्रतिमा आत्याच्या सॅम्पलशी मॅच करायला सांगितला म्हणजे हा खऱ्या तन्वीचाच असणार आहे. त्यावर आता चैतन्य बोलतो की पण तो जर खऱ्या तन्वीचा सॅम्पल नसेल तर असा सॅम्पल तिला एकाच ठिकाणी मिळू शकतो, प्रतिमा आत्याचा. ती प्रतिमा आत्याचाच दुसरा सॅम्पल आणून देऊ शकते ना टेस्टसाठी आणि ऑब्वियसली ते मॅच तर होणारच आहे. आता अर्जुनच्याही डोक्यात येतं, अर्जुनही बोलतो की हो, माझ्याही आधी तेच लक्षात आलं होतं. ठीक आहे, आपण प्रतिमा आत्यालाच एकदा खात्री करून विचारूयात. आता अर्जुन प्रतिमाला फोन करतो आणि विचारतो की एवढ्या 1-2 दिवसामध्ये तुला तन्वी भेटली होती का? तिकडे घरी आली होती का ती? त्यावर प्रतिमा सांगते की नाही, घरी तर आली नव्हती, पण तिने मला भेटायला बोलवलं होतं. आता तो त्यांच्या भेटीचा प्रसंग प्रतिमा आता अर्जुनला सांगते. तर तन्वी आता एका हॉस्पिटलच्या बाहेरच उभी असते आणि ती प्रतिमाला भेटायला बोलवते. आता तन्वीला खरं तर त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहायचं असतं की सायली आणि अर्जुन ते सॅम्पल्स DNA नक्की कोणाकडे देत आहेत. आता प्रतिमा रिक्षाने तिथे येते आणि आल्यानंतर आता तन्वी म्हणजेच प्रिया तिच्याशी एकदम गोड गोड बोलते आणि तिला सांगते की अगं हे बघ, गणपतीचा प्रसाद आहे, मी गणपतीला गेले होते आणि ते गणपतीच्या मंदिरासमोरचं ते मिठाईचं दुकान आहे ना, त्यातली बर्फी खूप आवडते ना बाबांना, म्हणून ती देखील आणली आहे बघ मी खास बाबांसाठी. त्यावर आता प्रतिमा बोलते की पण हे असं अचानक कशासाठी बरं? त्यावर आता प्रिया तिला सांगते की अचानक नाही अगं, खूप दिवसांपासून माझं ना असं चाललं होतं, पण मला काही वेळच भेटत नव्हता बघ घरच्या कामांमुळे, आणि आज मला फायनली वेळ मिळाला आहे. त्यामुळे मग आज मी गेले होते मंदिरात आणि मी देवाला प्रार्थना केली की माझं आणि बाबांचं नातं परत पहिल्यासारखं सुरळीत होऊन जाऊ देत म्हणून. आता प्रतिमाला देखील हिच्या तोंडून हे असं ऐकल्यावर बरं वाटतं. तर आता ती मिठाई आणि प्रसादाचा बॉक्स तिच्याकडे दिल्यानंतर आता प्रिया लगेच बोलते की ठीक आहे, अश्विन माझी वाट पाहतोय हॉस्पिटलमध्ये. अगं अश्विनला इथे व्हिजिटला यायचं होतं ना, आणि मग तो भेटणार आहे मला इथे, तो हॉस्पिटलमध्ये माझी वाट पाहतोय, मी जाते त्याला भेटायला, तू जा आता. आणि लगेच एक रिक्षा बोलावते आणि रिक्षामध्ये प्रतिमाला बसवून आता परत पाठवूनही देते. तर प्रतिमा सांगते की खरं सांगू का अर्जुन, मला सुद्धा ना हे सगळं खूप विचित्र वाटलं, पण हे तू का विचारतोयस बरं? त्यावर अर्जुन सांगतो की नाही, काही नाही, मी सांगतो तुला मी नंतर, आणि फोन ठेवून देतो. तर प्रिया इकडे लोणच्याचा मसाला तयार करताना दाखवली आहे आणि आता ती तोच विचार करत असते की काहीही करून सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्राची जन्मखूण कशी मिटवायची. आणि तेवढ्यातच तिला सुचतं की तवा गरम आहे, आपण गरम तव्याने जर तिचा पाय भाजवला तर कदाचित ती खूण मिटू शकते. आणि म्हणूनच आता ती त्या तव्यावरचा सगळा मसाला बाजूला काढून घेते आणि कोणाचंही लक्ष नाही आहे हे पाहून तो गरम तवा आता ती खाली जमिनीवर ठेवते मुद्दामहून.
तर तेवढ्यातच कल्पना तिला विचारते, तन्वी झाला का गं मसाला बनवून? त्यावर तन्वीही सांगते, हो हो झाला. त्यावर कल्पना विमलला बोलते, विमल चल आपण जाऊन तो मसाला पाहूयात. आता खरं तर कल्पना आणि विमल येणार तेवढ्यातच आता प्रिया सायलीला आवाज देते आणि बोलते की सायली, मला एक छोटंसं भांडं देतेस का गं तिकडचं? आता सायली डायनिंग टेबलवर काहीतरी काम करत बसलेली असते, पण प्रियाने आवाज देतात. आता तीही कसलाही विचार न करता तिच्याच विचारांमध्ये गुंग असताना प्रियाला भांडं देण्यासाठी जाते आणि खाली न पाहिल्यामुळे तिचा पाय आता त्या गरम तव्यावर पडून भाजतो. आता पाय भाजल्यावर सायली जोरात ओरडते, आई आई ग. आणि तिला असं ओरडताना पाहून विमल आणि कल्पनाही लगेचच धावत तिच्याकडे येतात आणि कल्पना तिला सांगते की अगं पायाला भाजलंय तुझ्या, पाय खाली ठेवू नकोस, चल. आणि दोघीही तिला धरून आता इथे डायनिंग टेबलच्या खुर्चीवर आणून बसवतात. आता पाहतात तर सायलीचा पाय खूप जास्त भाजलेला असतो आणि बरोबर ज्या ठिकाणी सायलीला ते तुळशीपत्राची जन्मखूण आहे त्या जन्मखुणेवरच तिचा पाय भाजलेला असतो. तर आता प्रिया मात्र नाटक करत सायलीला बोलते, अगं असं कोण चालतं, तुला नीट खाली पाहून चालता आलं नाही का बरं? तर कल्पना मात्र प्रियालाच ओरडत असते, तन्वी अगं असा गरम तवा खाली कोण ठेवतं जमिनीवर, तुला वरतीच नाही ठेवता आला का? त्यावर आता प्रिया नाटक करत बोलते की मला वाटलं की खूप पसारा आहे इथे आता लोणच्याचा आणि तवा जर वरतीच ठेवला तर कोणाचा हात भाजेल म्हणून मी खाली ठेवला होता. आता कल्पना काळजीने अर्जुनला फोन करत असते, पण अर्जुन मात्र अजूनही तो सॅम्पल शोधण्याच्याच गडबडीमध्ये असल्यामुळे तो काही आता कल्पनाचा फोन उचलत नाही. तो फोन कट करतो आणि चैतन्यासोबत परत एकदा आता त्या कचऱ्यामध्ये तो सॅम्पल कुठे सापडतोय का तेच पाहत असतो. तर ते डॉक्टर देखील त्यांना मदत करत असतात सॅम्पल शोधण्यासाठी. तर अर्जुन त्या डॉक्टरांना आवाज देतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही तर म्हणालात की या सॅम्पलवरनं आपल्याला त्या व्यक्तीची ओळख तर पटणार नाही आहे, पण हा सॅम्पल जर एकाच व्यक्तीचा असेल, एकाच व्यक्तीचे जर 2 सॅम्पल असतील तुमच्याकडे, तर तुम्हाला ते ओळखता येतील का? त्यावर ते डॉक्टर देखील सांगतात, हो नक्कीच. म्हणजे पहा, एकाच व्यक्तीचे जर 2 सॅम्पल असतील तर ते 100% त्यांचा DNA मॅच होईल. त्यावर अर्जुन विचारतो, आणि आईचा आणि मुलीचा सॅम्पल असेल तर? त्यावर डॉक्टर सांगतात की हो, मग मात्र फक्त 50%च DNA सॅम्पल मॅच होईल, कारण मुलांकडे 50% DNA हे आईकडून येतात, तर 50% हे त्यांच्या वडिलांकडून आलेले असतात. त्यावर आता या चैतन्याला देखील प्रतिमाचं बोलणं ऐकून हेच वाटतं की प्रिया तिला भेटली होती म्हणजे प्रियाने प्रतिमाचंच सॅम्पल आणलं असणार आहे, आणि तसं तो अर्जुनला बोलूनही दाखवतो. त्यावर अर्जुन बोलतो की मलाही हा संशय आला होता, पण ज्या पद्धतीने त्या दोघींची भेट झाली त्यावरून तर मला असं वाटत नाही आहे की हे दुसरं सॅम्पलही प्रतिमा आत्याचंच असेल. कदाचित प्रियाला खरी तन्वी कोण आहे हे माहीत आहे आणि तिने हे सॅम्पल खऱ्या तन्वीकडनंच मिळवलेलं असणार आहे. त्यामुळे हे सॅम्पल आपल्यासाठी तरी खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्याला लगेच ते शोधायला हवं आहे. आणि तो डॉक्टरांना विचारतो की त्या सॅम्पलवर काही विशिष्ट प्रकारची खूण वगैरे केलेली होती का? तेव्हा डॉक्टर सांगतात की त्या आता लॅब टेक्निशियनने तरी मला काही असं सांगितलेलं नाही आहे, मी त्याला फोन करून विचारतो. तर तेवढ्यात परत एकदा आता अर्जुनच्या फोनवर कल्पनाचा फोन येतो, पण अर्जुन मात्र फोन इग्नोर करतो आणि चैतन्यसोबत परत तो सॅम्पल शोधत असतो. तर त्यांना डॉक्टर सांगतात की त्या सॅम्पलवर प्रिया असं नाव लिहिलं आहे, क्रॉसमार्क केला आहे आणि डू नॉट यूज दिस असं एक लेबल देखील लावलं आहे. आता असा एखादा सॅम्पल त्यांना कचऱ्यामध्ये सापडतोय का ते पाहायचं आहे. आणि फायनली अर्जुनला तो सॅम्पल कचऱ्यामध्ये सापडला. त्यावर ते डॉक्टर देखील खुश झाले आणि बोलतात की बरं झालं, नाहीतर आमच्या हॉस्पिटलमध्ये हे असं काही झालं आहे ह्याचं तर मला फारच टेन्शन आलं होतं. आणि आता ते डॉक्टर देखील अर्जुनला सांगतात की याची टेस्ट करून आपण आता ते प्रतिमाचेच दुसरं सॅम्पल आहे की वेगळं सॅम्पल आहे याची आपण खात्री करून नक्कीच घेऊ शकतो म्हणून.
आणि आता परत एकदा अर्जुनला कल्पनाचा फोन येतो. आता अर्जुन मात्र आता तिचा फोन उचलतो आणि सायलीचा पाय भाजल्याचं त्याला समजतं. तसाच तो धावत पळत आता लगेच घरी येतो. तर इकडे तोपर्यंत कल्पनाने अश्विनलाही बोलावून घेतलेलं असतं आणि अश्विन आता सायलीच्या भाजलेल्या पायाचं ड्रेसिंग वगैरे करून देतो, तिला मलम वगैरे लावून देतो. त्यावर कल्पना विचारते की कधीपर्यंत बरा होईल पाय, लवकर बरा तर होईल ना? त्यावर अश्विन सांगतो की पाय खूप भाजला आहे, हिची पायाची त्वचा पूर्णपणे गेली आहे, त्यामुळे खरं तर आता हे जखम बरी व्हायला खूप जास्त टाईम लागणार आहे, भाजल्याची जखम लवकर बरी होत नाही. पण हो, एक काम करायचं, मी आता जो मलम लावून दिलाय ना, दिवसातून 2-3 वेळा तरी तुला हा मलम सतत तुझ्या पायाला लावायचा आहे, जेणेकरून लवकर आराम मिळेल. आणि पाय जमिनीवर अजिबातही ठेवायचा नाही आहे आणि पाण्यामध्ये देखील तुझा पाय घालायचा नाही आहे, तरच पाय लवकर बरा होईल. आता अश्विन हे सगळं काही सांगत असतानाच आता अर्जुनच येतो धावत पळत आणि बोलतो की किती भाजलं हे, मम्मा तू मला फोनवर काहीच कसं सांगितलं नाहीस बरं? त्यावर सायली सांगते की अहो आता मी ठीक आहे, अश्विन भाऊजींनी मलम लावून दिलाय. आता अर्जुन खरं तर खूप पॅनिक झालेला असतो सायलीची पायाची एवढी मोठी जखम पाहून आणि वर तिला बोलतो की चल चल अश्विन, आपण हिला हॉस्पिटलला ॲडमिट करूयात. त्यावर अश्विन बोलतो की दादा अरे शांत हो, अरे ॲडमिट वगैरे करायची काही एक गरज नाही आहे, मी तिच्या पायाला मलम वगैरे लावून दिलाय, फक्त तिचा पाय खाली टेकवून देऊ नकोस आणि पाण्यामध्ये वगैरे घालू नकोस, जेणेकरून तो लवकर ती जखम भरून येईल, बरं होईल, ते एवढं काही झालेलं नाही आहे. पण आता अर्जुन मात्र खूप जास्त पॅनिक झाला आणि बोलतो की असं कसं, एवढं काही झालेलं नाही आहे, तू एक काम कर, तू तिला पट्टी वगैरे मारून दे, ड्रेसिंग करून दे बरं. त्यावर अश्विन सांगतो की अरे ती जखम अशी ओपनच राहू दे, जेणेकरून ती लवकर बरी होईल आणि काही जर तशी गरज वाटलीच तर मग मी नंतर ड्रेसिंग करून देईलच की. आता अर्जुन मात्र काही एक ऐकत नाही आणि बोलतो की ठीक आहे, मग मीच नंतर ड्रेसिंग करून देतो तिचं. आता हे ऐकल्यावर मात्र घरातील सगळेच जण त्याला हसत असतात खरं जर त्याची सायलीबद्दलची एवढी काळजी वगैरे पाहून. आता अर्जुन सायलीला सांगतो की बायको तू अजिबातही आता काही काम करायचं नाही आहेस, तू आता फक्त आराम करायचा आहेस. त्यावर कल्पना देखील बोलते की अर्जुन तूच सांग आता सायलीला आराम करायला, सायली आता तू कसल्याही कामाचा विचार करू नकोस, तू फक्त आराम करायचा आहेस बरं का. त्यावर प्रिया देखील नाटक करत बोलते हो, आणि तू किचनची अजिबातही काळजी करू नकोस, किचनची सगळी जबाबदारी ना आता मी माझ्यावर घेणार आहे. आता तिच्या तोंडून हे असं ऐकल्यावर अश्विनला मात्र नेहमीप्रमाणे भारी कौतुक वाटतं तिचं. तर कल्पना लगेच बोलते की अर्जुन तू न आता पुढचे 3-4 दिवस तरी ऑफिसला जाऊ नकोस, सायलीसोबतच घरी थांब, नाहीतर तू ऑफिसला गेल्यावर ती आमचं काही एक ऐकणार नाही आहे, त्यापेक्षा तू घरीच थांब. त्यावर अर्जुन सांगतो की हो, आता माझ्या बायकोला लागलाय म्हटल्यानंतर मी पुढचे 3-4 दिवस काही ऑफिसला जाणार नाही आहे, मी घरीच थांबणार आहे तिच्यासोबत. त्यावर चैतन्यही लगेच बोलतो हो हो, आणि तू ऑफिसची अजिबातही काळजी करू नकोस, ऑफिसचं सगळं काही मी मॅनेज करून घेईन आणि काही मीटिंग्ज वगैरे जर असल्याच तर त्या आपण ऑनलाईन शेड्यूल करूयात ना, काही प्रॉब्लेमच नाही मग. त्यावर आता सायली बोलते की एवढंसं लागलंय माझ्या पायाला आणि तुम्ही सगळे काय मला आता एका जागीच बसवून ठेवणार आहात का बरं? त्यावर अर्जुन बोलतो की चल आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन आराम करूयात म्हणून. आणि आता सायली तिच्या पायावर उभी राहते. त्यावर अर्जुन तिला बोलतो का अगं हे काय करतेयस तू, तुला पायावर उभं राहायचं नाही असं सांगितलंय ना? त्यावर सायली बोलते की अहो आता खोलीत जायचं म्हणजे चालतच जावं लागणार ना. त्यावर अर्जुन बोलतो की नाही, अजिबातही नाही. आणि आता तो सगळ्यांसमोर सायलीला उचलून घेतो आणि चैतन्यालाही बोलतो की चैतन्य तू देखील चल आमच्यासोबत आमच्या खोलीमध्ये. त्यावर आता चैतन्य त्यांना चिडवत लगेच बोलतो हो, नाही अशी रोमॅन्टिक फिल्म जर फ्रीमध्ये पाहायला मिळणार असेल तर मी हा चान्स कसा सोडेल बरं? आणि आता सगळेच हसत असतात. त्यावर चैतन्य आता कल्पनाला बोलतो मावशी हे ना फक्त बहाणा आहे, नाही म्हणजे तुझ्या मुलाला ना त्याच्या बायकोला उचलून घेण्यासाठी फक्त काहीतरी कारण हवं असतं. त्यावर कल्पनाही बोलते अरे मला माहीत आहे रे ते.
आता सायलीला मात्र सगळ्यांसमोर खूप अवघडल्यासारखं वाटत असतं आणि ती अर्जुनला सांगत असते की काय करताय तुम्ही, मला खाली ठेवा, मी चालत जाऊ शकते खोलीपर्यंत. अर्जुन मात्र तिचं काहीही एक ऐकत नाही आणि तिला तसंच उचलून घेऊन तो आता खोलीमध्ये जातो. तर त्यांच्यासोबत चैतन्यही जातो. तर प्रिया मात्र आता मस्त मनातल्या मनातच विचार करत असते की करा करा, काय रोमॅन्स करायचं आहे ना तुम्हाला, तेवढा रोमॅन्स करा. नाही, माझं काम तर झालं आहे आता. नाही, आता मात्र सायलीच खरी तन्वी आहे हे तिला समजलं तरी ती कधीही सिद्ध करू शकणार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की खोलीत आल्यानंतर आता सायली अर्जुन आणि चैतन्याला विचारते की तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात, काय झालं, ते सॅम्पल मिळालं का? त्यावर अर्जुन सांगतो की हो, त्यांनी ते कचऱ्यामध्ये टाकलं होतं आणि ते सॅम्पल आता आपल्याला मिळालं आहे म्हणून. तर इकडे प्रताप आता त्या अस्मिताचा बँक अकाउंट ज्या बँकेत आहे त्या मॅनेजरला भेटायला गेलेला असतो आणि खरं तर त्यांनीच सांगून तिचं बँक अकाउंट फ्रीज केलेलं असतं. आता सचिनही त्याच वेळेला नेमका बँकेत गेलाय आणि प्रतापला आणि त्या बँक मॅनेजरला हात मिळवणी करताना तो त्यांचा व्हिडिओ काढून ठेवतो आणि विचार करतो की आता हा व्हिडिओ मी अस्मीला दाखवतो आणि तिच्या बाबांविषयी तिच्या मनामध्ये आता विष पेरता येईल. ती आता नक्कीच तिच्या घरच्यांना जाब विचारेल. तर अर्जुनने आता तो जो हार तन्वीने त्या लॅब टेक्निशियनला दिलेला असतो तो हार तो घेऊन येतो आणि तन्वीला विचारतो, हा तुझाच हार आहे ना? त्यावर तन्वी सांगते की नाही नाही, हा माझा नाही आहे. त्यावर सायली बोलते, अगं हो, हा तर तुझाच हार आहे. कल्पना देखील सांगते की हो ना, हा हार तर पूर्णाईने दिला होता तन्वीला. पण तन्वी मात्र मान्य करतच नाही की हा तिचाच हार आहे आणि ती बोलते की नाही, माझा हार तर वेगळा आहे. त्यावर सायली बोलते की ठीक आहे, मग तुझा हार आणून दाखव आम्हाला. आता मात्र तन्वी जाम घाबरली आहे. तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.